आज आहे शेवयांच्या खिरीचा बेत. तर तयारीला लागूया आपण. इथे घेतलेली आहे कढई. कढईमध्ये मी वनस्पती तूप टाकलेलं आहे आणि आत्ता मी गॅस चालू करणार आहे. गॅस चालू झाली आहे. आता आपण हे ना मेल्ट करून घेणार आहोत. तर हा तूप मी असा थोडासा फिरून घेते, म्हणजे तो मेल्ट होईल लवकरात लवकर. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत. तर इथे मी घेतलेले आहे रोस्टेड शेवया, म्हणजे तुकडा शेवई असते ती एक, आणि ही रोस्टेड असते. तर ही रोस्टेड आहे आणि पातळ असते ही. तर ही मी टाकून घेतलेली आहे. आता ना आपल्याला हे थोडंसं हलवायचं आहे. हलवायचं म्हणजे जेव्हा तुम्ही असं पलीने फिरवत जाल ना, तेव्हा त्याच्यात काय होतं की ह्या ज्या शेवया आहे रोस्टेड, ह्या एकदम पातळ असतात, तर त्या ना अशा ओढतात. तर हलवार करायचं आहे हे, कारण मग ते उडतात आणि मग त्याने काय होतं, तुमचं वेस्टेज जास्त होईल, दुसरं काय नाही होत. आणि हे असं थोड्याशा नरम केल्या ना तुपामध्ये, तर त्या खायला पण एकदम चविष्ट लागतात. तर हे मी बघा असं परतवते, जितक्या नरम होतील तितक्या होतील. तर ह्या माझ्या अशा रोस्ट करून झालेल्या आहेत. हे बघा पूर्ण त्याला तूप लागलेलं आहे. अशा रोस्ट करून झालेल्या आहेत. रोस्ट केल्यानंतर मी याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती टाकायचे ते टाकू शकता. इथे मी काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत आणि ते थोडेसे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, एकदम बारीक वगैरे नाही केले. आणि वेलचीची पूड टाकलेली आहे. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ही शेव करताना ना 2 पद्धती वापरतात. कोणी पाण्याने करतं, कोणी दुधाने करतं, म्हणजे डायरेक्ट दुधामध्ये हे सगळं टाकतो असंही करतो. किंवा आपण जसा शिरा बनवतो ना तशा पद्धतीने पण करतात. जसं मी इथे शिरा जसं बनवतात तसं केलेलं आहे. पहिला रोस्ट केलेलं आहे, म्हणजे थोडंसं तुपामध्ये भाजून घेतलं आहे आणि सगळं टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. ॲक्च्युली तुम्हाला थोडासा ब्लर दिसत असेल, त्याचं रिझन असं की तो खूप म्हणजे गरम गरम चालू आहे. कॅमेऱ्याची मोबाईलच्या तितकी क्वालिटी नसते, तुम्हाला तर माहितीच आहे. मोबाईलची तितकी क्वालिटी नसते की ती. तर मी ना याच्यात साखर टाकून झाकण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण दूध असं आटलेलं आहे, जे काय होतं ते सगळं. आणि जितकी आपली शेवया होती, जितकी आपण टाकली होती तेवढीच नेमकी काय ती राहिलेली आहे. आणि आता मी मस्त गरमागरम सर्व केलेली आहे. खायला अतिशय सुंदर. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा टाईपमध्ये शेवयांची खीरसुद्धा करू शकतात.